इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी अमेरिकेला सज्जड इशारा दिलाय। युद्ध सुरू करणं सोपं आहे, परंतु ट्विट करून ते संपवता येत नाही। तुम्ही तुमची चूक मान्य करत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही असे इराण म्हणतंय। किंमत चुकवत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही असा इशारा इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय। इराकच्या पश्चिम भागात अमेरिकेच्या हवाई दलाचं विमान कोसळले। या कोसळलेल्या विमानातील जवानांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। त्यांची शोध मोहीम सुरू आहे। अमेरिकेच्या हवाई दलाचं KC-135 स्ट्रॅटो टँकर हे इंधन पुरवठा करणारं विमान आहे। या घटनेत 2 विमान सहभागी होते, त्यापैकी एक विमान सुरक्षितपणे उतरलंय तर दुसरं विमान इराकमधल्या पश्चिम भागात कोसळलंय। कोसळलेलं विमान इंधन पुरवठ्याचं काम करत होतं। सध्या स्थितीत रेस्क्यू टीम शोध आणि मदत कार्यात गुंतली आहे, पण कोणत्याही जवानांची जीवितहानी किंवा बचाव याबाबत अधिक माहिती दिली गेलेली नाहीये। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काही समुद्री माईन लावण्यास सुरुवात केली आहे। या घटनेनंतर अमेरिकेच्या मध्य कमांडनं माईन लावणाऱ्या 16 इराणी जहाजांना नष्ट केलंय। इराणकडे अंदाजे 2000 ते 6000 समुद्री माईन आहेत आणि या माईनपैकी काही साधे संपर्क माईन आहेत जे जहाजाच्या ध्वनी किंवा चुंबकीय संकेतावर फुटतात आणि दुसरे असे काही माईन्स आहेत ते प्रोग्रामेबल असून ठराविक तारखेनंतर किंवा ठराविक जहाजांवरच फुटतात। समुद्री माईन सगळ्यात परिणामकारक शस्त्र आहे। एकदा माईन लावल्यावरती समुद्रधुनीतील विमा संरक्षण संपुष्टात होतं। विमा कंपन्या धोका टळत नाही तोवर विमा कव्हर द्यायला तयार नसल्याची माहिती आहे। तर या घटनेमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाहतूक आणि जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। इराणच्या पाठिंब्याने लेबनॉनमधल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवरती मोठा हल्ला चढवलाय। हिजबुल्लानं उत्तर आणि मध्य इस्रायलला लक्ष्य करत सलग सुमारे 200 रॉकेट्स आणि 20 ड्रोन डागलेत। विशेष म्हणजे इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनेही याच वेळी क्षेपणास्त्र डागून या मोहिमेमध्ये सहभाग घेतला। या भीषण आणि सलगच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजू लागलेत। या लाखो नागरिकांना जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागतोय। होर्मुझ सामुद्रधुनीत बचावासाठी जहाजांनी नवी शक्कल लढवली आहे। काही जहाजांकडून ते चीनशी संबंधित असल्याचा उल्लेख केला जातोय। हल्ल्याचा धोका कमी करण्यासाठी जहाजांच्या संचालकांनी ही युक्ती सुचली आहे। इराणचे चीनशी चांगले संबंध असल्यानं जहाजांनी ही शक्कल लढवली आहे। इराणी प्रांतात चीनशी संबंधित जहाजांना लक्ष्य करणं टाळलं जातं। तज्ज्ञांच्या मते इराण आणि त्याच्याशी संबंधित गट साधारणपणे चीनशी संबंधित जहाजांना लक्ष्य करण्याचं टाळतात। चीनची भूमिका तुलनेनं तटस्थ आहे तर इराणसोबत त्याचे आर्थिक संबंध मजबूत आहेत। यापूर्वी लाल समुद्रात हुथी गटाकडून झालेल्या हल्ल्यांच्या काळात देखील काही जहाजांनी स्वतःला किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना चीनशी संबंधित असल्याचं दर्शवण्याची अशीच पद्धत अवलंबली होती। बातमी दुबईतून। दुबईच्या आकाशात इराणी ड्रोन पाडले गेलेत। बुर्ज खलिफा परिसरामध्ये लष्करी हेलिकॉप्टरने इराणचे ड्रोन पाडले गेले। कारवाईमुळे UAE मधील तणाव वाढलाय तर हेलिकॉप्टरने या ड्रोनचा पाठलाग करत अचूक निशाणा साधून ते हवेतच नष्ट केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। इराणमधील नागरिकांच्या जीवितहानीबद्दल तसंच नागरी पायाभूत सुविधांच्या नुकसानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। भारत शांतता आणि संवादाच्या बाजूने असल्याचं मोदींनी म्हटलंय। ऊर्जेची अखंड वाहतूक सुनिश्चित करणं ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचंही मोदींनी म्हटलंय। त्यांनी काय एक्सपोज करत माहिती दिली आपण पाहूया। इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याशी संवाद साधून गंभीर परिस्थितीवर चर्चा केली आहे। वाढता तणाव, निष्पाप नागरिकांचा मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान याबद्दल मी गंभीर चिंता व्यक्त केली। भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि माल आणि ऊर्जेची अखंड वाहतूक सुनिश्चित करणं ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय।
पश्चिम आशियात युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतानं राजनैतिक पातळीवर देखील हालचाली वाढवल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तणावपूर्ण परिस्थितीत पश्चिम आशियातील 9 देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे। या चर्चेत युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, तणाव कमी करण्याचे प्रयत्न तसंच त्या भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता यावर भर दिला गेलाय। दरम्यान भारतासाठी पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या प्रदेशात लाखो भारतीय नागरिक कामासाठी वास्तव्याला असतात। तसंच भारताच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाचा पुरवठा देखील याच भागातून होतो। त्यामुळे भारत या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे।